इस पथ चलते ज्ञानी जन, इस पथ चलते संत, आओ मानव मानवी चले धाम के पंथ, कदम कदम चलते हुए दुर्जन होवे संत। वर्षवासाच्या या पवित्र मासामध्ये आपण आम्हा भिक्षु संघाला आमंत्रित केलं. परित देशना झाली, भोजनदान झालं, धम्मदेशना सुद्धा या ठिकाणी होत आहे. मानवाच्या जीवनामध्ये संपूर्णतः दुःखाला जर संपवायचं असेल, संपूर्ण दुःख नष्ट करायचे असेल, तर भगवंताने आम्हा सगळ्या मनुष्य जातीला अत्यंत महत्त्वाचा जो दुःखमुक्तीतून होण्यासाठी एक उपाय सांगितलेला आहे, तो म्हणजे खऱ्या अर्थाने दान पारायण. प्रापंचिक आहात आपण, अनेक समस्या आहेत आणि अनेक समस्यातून आपण बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहात. बुद्ध यालाही अत्यंत महत्त्व देतात. तुम्हाला तुमच्या दुःखातून सुटका करून घ्यायची असेल तर तुम्हाला हे कर्तव्य करावं लागेल. हे तेवढंच महत्त्वाचं आहे. काय करावं लागेल तर पहिल्यांदा शील प्रतिष्ठित झालं पाहिजे. काय शील? शील म्हणजे सदाचरण. काय सदाचरण? की दैनंदिन जीवनामध्ये दररोज कुशल चित्त निर्माण करणे, कुशल कायेचे कर्म करणे आणि कुशल वाणीचे कर्म करणे म्हणजे सदाचरण आहे. आणि हे सदाचरण आपल्याला मुक्तीपर्यंत घेऊन जाण्याचं काम करू शकते. एवढी महत्त्वाची ताकद याच्यात आहे. बुद्धाने जाणीवपूर्वक ह्या गोष्टीला लोकांच्या समोर ठेवलं की जे जे लोक मनुष्य जातीमध्ये जन्माला आले ते किती भाग्यवान लोक आहेत. आणि या मनुष्य जातीचे जर संपूर्णतः दुःख दूर झालं तर नक्कीच येणारा काळ जो आहे तो भवचक्राचा आहे, दुःखचक्राचा आहे, लोकचक्राचा आहे. याच्यातून मुक्तता साधण्याचं काम होणार आहे. आपण सर्वात त्यापैकी एक काम केलं, दान तर दिलं, भोजन दान. भोजनदान किती लाभदायक आहे माणसाच्या जीवनामध्ये? अत्यंत लाभदायक भोजनदान आहे. भगवंताच्या हयातीतलं एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे भगवंत वैशाली नगरामध्ये आहे आणि वैशाली नगरामध्ये असताना भगवंताचं दर्शन घेण्यासाठी, भगवंताचा उपदेश ऐकण्यासाठी, भगवंताची देशना श्रवण करण्यासाठी आणि ज्यांना ज्यांना अहिक दुःखातून मुक्त व्हायचं आहे, आताच्या वर्तमान काळाच्या दुःखातून मुक्त व्हायचं आहे, भविष्य काळामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख उत्पन्न होऊ नये यासाठी ज्यांना गरज आहे त्यासाठी भगवंत जाणीवपूर्वक प्रवचन करतात, जाणीवपूर्वक धर्मदेशना करतात. अशा अवस्थेमध्ये जे काही झुंडाच्या झुंडा लोकांच्या भगवंताच्या दर्शनासाठी निघाल्या
ऐश्वर्य संपन्न त्या नगरात एक आम्रपाली वास्तव्याला आहे. आम्रपाली वास्तव्याला असताना एवढं सौंदर्य याचं एक कारण आहे. भगवंत त्याला जाणीवपूर्वक सौंदर्याची निर्मिती करतात. म्हणजे जे काही गतकाळामध्ये कर्म केलेले असतात ते गतकाळातले कर्म ते या जीवनामध्ये लागतात. म्हणजे खऱ्या अर्थाने मनुष्याच्या जीवनामध्ये त्याची उत्पत्ती होत असते. काय गतकाळात हे तर आपल्या सगळ्या डोक्यावरून जाणार आहे की पुनर्जन्म पुनर्भव वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण काही मानत नाही. ज्यांना ज्यांना मानायचं आहे ते मानतील, ज्यांना नाही मानायचं आहे ते वेगळं. पण भगवंत म्हणतात की हे गतजन्मामध्ये केलेले कर्म आहे त्याचीच उपलब्धी जी आहे ती या मनुष्य जीवनामध्ये स्पष्ट स्वरूपात दिसते. एक उदाहरण म्हणून आहे की भगवंताला ज्ञान प्राप्त झालं आणि ज्ञान प्राप्त होत असताना 4थ्या आठवड्यामध्ये भगवंताला जो साक्षात्कार झाला तो साक्षात्कार निर्वाणिक साक्षात्कार, निर्वाणाचा साक्षात्कार. आणि त्याच्यामध्ये भगवंताला जाणीवपूर्वक या गोष्टीची जाणीव झाली की भगवंत ध्यानाला बसतात, ध्यान धारणा करतात तर आपले अनेक जन्म आठवतात त्यांना. अनुनुसुतेसु हे जे अनंत गुण जे झोपलेले आहेत ते कशा प्रकारचे दिसतात. मग पुब्बे अनुनुसुतेसु किती महत्वाचा शब्द प्रयोग आहे. पुब्बे, पुब्बे म्हणजे पूर्व, पूर्वजन्मातले जे काही कर्म आहेत किंवा पूर्वजन्मामध्ये जे काही आम्ही केलेलं आहे त्याचं स्मरण भगवंताला होते. तिन्ही काळातलं स्मरण होते भगवंताला. भूतकाळातलं, भविष्य काळातलं, वर्तमान काळातलं, तिन्ही गोष्टीचं महत्वाचं काळ. आणि हे आपल्या केलेल्या गत जन्मातल्या पुण्याचा संचय आहे. जे काही वारसा कर्म जे आहे ते कर्म आपले वारसा घेऊन येतात. बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये मांडलंय की जे काही कर्म आहेत ते कर्म वारसा म्हणून तुम्हाला उदयास येत असतात. मग कर्म काय आहेत तर मागच्या कर्मामध्ये, मागच्या या गतकाळामध्ये आपण जे काही कर्म केले ते भविष्याच्या म्हणजे वर्तमान काळाच्या क्रियेमध्ये येतात. आणि वर्तमान जीवनामध्ये, सध्याच्या अवस्थेत जीवनामध्ये जर त्याला तशा प्रकारची कर्माची जोड दिली तर भविष्याचंही सुद्धा ते फलित करून टाकतात. एवढं महत्वाचं आहे. आणि मग साक्षात्कार झाला भगवंताला. आणि साक्षात्कार झाल्यानंतर भगवंतानी पहिल्यांदा आपल्या मुखातून शब्द बाहेर काढले, अनेक जाती संसारम दुःखा जाती पुनः पुनः. किती महत्वाचे शब्द आहे. अनेक जाती संसार. अरे जन्म बनवणारी घर ही जी तृष्णा आहे ना ही अनेक जन्मापासून माझ्या पाठीमागे आहे. ही तृष्णा माझ्या पाठीमागे आहे. म्हणून ज्या ज्या वेळेस तृष्णा निर्माण होते त्या वेळेस जन्मधारण होतो. आणि ज्या ज्या वेळेस जन्मधारण होतो त्या वेळेस तृष्णेचं घर निर्माण होते. अरे आता जाणलं पाहिजे, आता याला थांबवलं पाहिजे. बुद्ध ते म्हणतात अनेक जाती संसारं दुःखा जाती पुन्हा पुन्हा. जाती म्हणजे जन्म. पुन्हा पुन्हा दुःख उत्पन्न करण्यासाठी, जन्माला येण्यासाठी हेच कारणीभूत आहे. कहे कार कंगवे संतो दिठी पुनगे हन्नंकास. किती महत्वाच्या गोष्टी आहेत. अगदी गहिराईने बघितलं, अगदी खोलवर बघितलं तर हे सगळं कोण करणार? तृष्णा. विसंखारगतानं चित्तम. महत्वाचे आहे. चित्ताला विसंखार विस्तृत झालेला आहे ना, फैलवलं गेलेलं आहे ना. आणि मग विसंस्कारण झाले. त्याचं एवढं संस्कार करत गेले, एवढे संस्कार एवढे संस्कार केले की त्या संस्काराचं आम्हाला पुनर्जन्माच्या भावचक्राच्या माध्यमातून पुन्हा 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 त्याच गोष्टी होतात. आणि मग हे जर मुक्त करायचं असेल तर बुद्ध म्हणतात याला तटस्थ भावाने बघितलं पाहिजे, सम्यक दृष्टी धारण झाली पाहिजे. आणि सम्यक दृष्टीचं धारण करण्यासाठी या सगळ्या गोष्टीचा आपल्याला आहे. म्हणून प्रापंचिक जीवन जगणाऱ्या लोकांनी या गोष्टीवर पहिल्यांदा विचार केला पाहिजे की आपण प्रापंचिक जीवन जगणारे लोक आहोत तर आपल्याला ह्या काही गोष्टी साध्य होणार नाही. जसं की आपण संन्यासी घेऊ शकत नाही किंवा आपण बौद्ध भिक्षू बनवू शकत नाही
ठीक आहे, ज्यांना ज्यांना ज्यांची ज्यांची पुण्य पारमिता आहे ते त्या पारमितात पूर्ण येऊ शकतात. आता याच्यानंतर आमचं जीवन काय, पण प्रापंचिक जीवन जगणाऱ्या व्यक्तीने ह्या सगळ्या गोष्टींचं अनुसरण केलं पाहिजे, अनुकरण केलं पाहिजे की मला वारंवार दान देता आलं पाहिजे. काय दान द्यायचं हे अजिबात मी सांगत नाही. दान म्हटलं की लोक हाच शब्द प्रयोग करून घेतात. दान म्हणजे बाबा पैशावरच बंदीची बांधणार आहे, अजिबात नाही. आजची मानसिकता आहे. दान म्हणजे पैसाचा आहे असं नाही. दान ते आहे की तुम्हाला त्याचा अनंत लाभ होतो, पण लाभ होण्यासाठी तुम्हाला लाभ करून द्यावा लागेल ना. आपण तर लाभ करून देतच नाही. मग लाभ जर आपण करून देत नसेल तर आपल्याला कसा लाभ मिळेल, नाही मिळणार. मग तर हे एक महत्वाची बाब आहे की जी विचारसरणी बुद्धाने मांडली तिचं अनुकरण करण्यासाठी आम्रपालीनं ते एक महत्वाचं काम केलं. ईश्वरानं संपन्न आहे, एवढी रूपवान आहे, खूपच रूपवान. तिचा जर इतिहास बघितला असेल आपण, तिला जाणीवपूर्वक काही काही लोकांनी डॉमिनेट करण्याचं काम केलं. काही काही लोकांनी सांगितलं की ती नगरवधू आहे, ते अमुक आहे, तमुक आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्याला ज्याला जे जे मांडायचं आहे त्यांनी हे केलं असेल. पण एक आहे की ती जी त्या लोकांना, राजा लोकांना, प्रजेंना ती एक प्रसन्न करण्याचं काम करत होती. तिचं पुण्य आहे, पुण्यवान आहे म्हणूनच ती त्या पदापर्यंत पोहोचली. पुण्यवान आहे म्हणूनच ती बुद्धाची शिष्या झाली. पुण्यवान आहे म्हणूनच ती अनंत पदापर्यंत पोहोचली. साधे लोकांना पोहोचत, हे एक तेवढंच महत्वाचं आहे. जसं की काही एक उदाहरण दुसरं आहे की अंगुलीमाल पुण्यवान आहे. याचं जर पूर्वपीठिका जर वाचली आपण तर 16 वर्षाचा होईपर्यंत त्याने जे पुण्य अर्जित केलं की एवढा ब्रिलियंट माइंड होता तो, तुम्ही विचारू नका. एवढा तल्लख बुद्धीचा होता की जसं आजच्या उदाहरणाचं दाखवायचं झालं समजा तर आपण असं म्हणतो की बाबासाहेब किती विद्वान होते. बाबासाहेब एवढे विद्वान होते, एवढे विद्वान होते की त्यांनी जर एखादी गोष्ट ऐकली किंवा एखादी गोष्ट वाचली की ताबडतोब ते चिरकालपर्यंत त्यांच्या लक्षात राहत होते. 1927चा प्रवास आहे बाबासाहेबांचा. 26-27 मे या काळात बाबासाहेब आंबेडकर विरारला सभा सुरू होती. मे महिन्यातली सभा आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांना त्या लोकलमध्ये बसायला जागा नाही. बाबासाहेबांना लोकलमध्ये बसायला जागा नाही, त्या लोकल ट्रेनमध्ये बसायला जागा नाही. तर बाबासाहेब आंबेडकरांनी एक जो बसला होता तो एक बसलेला माणूस, त्या माणसाला तो पुस्तक वाचत होता. वाचता वाचता त्याने पुस्तक बंद केला, हातात ठेवला, बसला, झोपला. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्या खांद्याला हात लावला आणि सांगितलं की पुस्तक वाचत नाही तुम्ही, मला वाचत. त्यांनी सहज दिलं. सहज दिल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी ते पुस्तक वाचलं. एक पान वाचलं, एवढा फास्ट पान वाचलं, इकडून तिकडून पान वाचला. पान वाचला बरोबर लगेच ते बाबासाहेब आंबेडकरांनी फाडलं, त्याच्या समोर टाकलं. पुन्हा पान वाचलं, पुन्हा फाडलं, पुन्हा टाकलं. तो बघत राहिला, अरे हा कोण माणूस आहे, पुस्तक माझं आहे, वाचतोय. एक पान वाचलंय, खाली पाडलंय, दुसरं पान टाकलं, खाली टाकलं, काय प्रकार आहे. तिसरं पान फाडलं बाबासाहेबांनी, खाली टाकलं आणि 4थ्या पान फाडायला लागला. तर त्यांनी, अहो पुस्तक माझं आहे, तुम्ही कशाला वाटताय. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या 3 पानात जे खाली पडलेले 3 पानं आहेत ना, या 3 पानापैकी कुठलंही पान घ्या, मी त्याचा पान नंबर सांगतो, त्याच्यानंतर त्यातली ओळ सांगतो, किती ओळीवर काय लिहिलंय ते सांगतो आणि कुठली ओळ आहे, कुठला शब्द आहे ते पण सांगतो. घेतलं त्याने. आता पान नंबर आहे, वाचलं बाबासाहेब आंबेडकरांनी. त्याने एक उतारा वाचला आणि तिथून सुरुवात केला. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या पुस्तकातला या पान नंबर वाचा, हे पुस्तक आहे, ह्याच्यात आहे, हा उतारा वाचत आहे आणि हे ओढ चालू आहे. अचंबित झाला, एवढा कोण महान माणूस. बाबासाहेबांना जागा पाहिजे होती बसायला. तो माणूस म्हणला हे तर तुम्ही वाचलं, तर हे तर योग्यच आहे, सगळंच आहे, डिटेल वाचलं तुम्ही आणि पान नंबर सगळं सांगितलं तुम्ही. आपलं नाव काय. त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात मी भीमराव आंबेडकर. उठून उभा राहिला आणि सांगितलं साहेब बसा बसा बसा, प्रवास सुखाचा. मला हे सांगायचं आहे
की आताच्या काळामध्ये जर उदाहरण सांगायचं असलं तर एवढं ब्रिलियंट माइंड असणारे बाबासाहेब आंबेडकर एवढ्याच तोडीचा अंगुलीमाल सुद्धा होता, म्हणजे की ज्याचं नाव होतं अहिंसक. अहिंसक सुद्धा होता, एवढा तल्लख बुद्धीचा. आणि तल्लख बुद्धीचा पण काय आहे की कुठल्या तरी गुरुजीच्या माध्यमातून, आता हे आपण व्हायरल बघत आहोत, जे काही व्हॉट्सअप व्हायरल व्हिडिओ पाठवतात ना ते भयानक आहे. आज राजस्थानमध्ये एका 11 वर्षाच्या मुलाला काहीतरी पाणी पित असताना ते बघितलं आपण, आणि पाणी गुरुजीच्या यातलं माठातलं पाणी मिळाल्यामुळे गुरुजीने त्याची हत्याच करून टाकली. हे गुरुजीपणाच्या लायकीचे नाही ते, किंवा हे गुरुजी होऊ शकत नाही. हे तर विकृती विचाराचे लोक आहेत. हे तेच काम करणार आहेत की त्यांच्यात आहे, जोपर्यंत त्यांचा पापाचा घडा भरत नाही तोपर्यंत. आणि हे सुद्धा अशाच अवस्थेत येऊन मरणार आहे. हे पण तेवढंच आहे, जे कर्म आपण तसं करतो तसाच काळ त्यांच्यावर पण होतो, 100% होतो, याच्यात काही चुकत नाही. आणि मग गुरुजींची विकृती झाली आणि अहिंसकाचा अंगुलीमाल बनला. 999 मारले त्याने, एक नाही 999 मारले. आणि भगवंताच्या संपर्कात आला. जसा भगवंताच्या संपर्कात आला तसा बदलला, अनंत झाला, जीवनमुक्त झाला. आणि जेवढ्या लोकांचं रक्त त्यांनी रक्तपात केले, अंगुलीमालानं सुद्धा कर्माने सोडलं नाही. ज्यावेळेस चारिकाला गेला त्यावेळेस कोणीतरी डोकं फोडलं, रक्त वाहलं, भिक्षापत्र भरलं रक्ताने, भगवंताची वर फाडलं. भगवंताच्या हसत 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 अंगुलीमाल निघून गेले. तिथे सांगतात भगवान माझी अशी अवस्था झाली, काय करू. भगवंत म्हणतात अरे खूप पुण्यवान आहेस तू की तुझं फक्त एवढंच रक्त. अरे तू 999 लोकांना, कितीतरी लोकांना मारलं, किती रक्ताचे पाठ केले, तुझे एवढंच गेलेलं आहे. तरी सुद्धा अंगुलीमाल मैत्री देतात, अरे तुझं कल्याण हो, तुझे कल्याण हो. अनंत झाले म्हणूनच या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. हे सगळं महत्वाचं अंगुलीमालाच्या माध्यमातून. म्हणजे मला हे सांगायचं आहे, अंगुलीमाल जरी हा क्रूर झाला असेल पण पूर्वजन्मातले जे संस्कार आहेत ते पुण्यवान आहेत, पुण्याचा संच आहे, म्हणूनच तो अरहंत पदापर्यंत पोहोचला. खूप रूपवान होता, देखणा होता, सगळ्या गोष्टी आहेत. याचा अर्थ अगोदरचे जे कर्म केले त्याचा परिणाम आहे. जर एवढा खातकी पात्य असणारा अंगुलीमाल बनवू शकतो तर आम्रपाली का नाही बदलू शकत? बदलू शकतो. आम्रपाली आले आणि तिने हा विचार केला की एवढ्या ह्या सगळ्याच्या सगळ्या झुंडात तिकडे कशा काय जात आहेत. विचार केला, 1-2 दासीला सांगितलंय काय काय हे सगळे लोक तिकडे जातात, काय झालं, माझ्यापेक्षा कोणी देखणी आली का इथे. त्या दासीने चौकशी केली एकाची, बाबा तुम्ही कुठं चालले. तर त्यांनी सांगितलं की वैशाली नगरामध्ये सारंदर चैत्यामध्ये भगवंत आलेले आहेत. आणि भगवंत आले तर प्रवचन त्यांचं, कारण भगवंत, अरे हा अलभ्य लाभ आहे. भगवंताचं स्वतः प्रवचन ऐकणं फार दुर्मिळ बाब आहे. जसा माणसाचा जन्म होणे फार दुर्बल म्हणजे दुर्लभ बाब आहे, तसं भगवंताचा धम्म ऐकणं सुद्धा फार दुर्बल बाब आहे. सहजासहजी होत नाही कोणाला, परंतु होतं. आणि ज्या ज्या लोकांनी जे धम्म ऐकलं असेल भगवंताच्या हयातीत ते भगवंताच्या हयातीत जीवनमुक्त झाले. किती महान लोक होते ते. आणि त्यांचे वंशज आम्ही सुद्धा आहोत, हळूहळू पुढे पुढे सरकार आहोत. आणि मग तो प्रकार बघितला, त्यात सांगितलं की भगवान बुद्ध तिथे आले. म्हणजे भगवान बुद्ध आले तर काय झाले, माझ्या एवढं सुंदर आहे, पुरुष आहे ते एवढा सुंदर थोडी असणार आहे. भगवान बुद्ध आले, मनामध्ये बीज रोपण केलं. बुद्ध शब्द नवीन ऐकले. बुद्ध काय, बुद्धता हा गुरुवाचक शब्द आहे. बुद्धता हा बुद्धीला चालना देणारा शब्द आहे, बुद्धीच्या संगतीत वावरणारा शब्द आहे. आणि तिच्या मनामध्ये तो शब्द भोंगवत बसला. आणि बुद्ध आहेत कसे असतील काय असतील, सगळे लोक जातात म्हणजे याचा अर्थ आपण सुद्धा गेलं पाहिजे. पण त्या अगोदर, कारण अहंकार दाटला होता ना तिला, ऐहिक सुखोपभोगाची जी प्रगती तिने केली होती त्याच्यात ती अहंकारित झाली होती. आणि ती अहंकारित होत असताना तिनं दासीला सांगितलं की तू जाऊन बघ कसे आहेत ते. म्हणलं तू दाले काय. दासी गेली आणि सांगितलं, अरे दासी तर अर्धा 1 तास आलीच नाही. एवढी मोहित झाली की विचारू नका. दुसरी दासी गेली आणि सांगितलं की ते का आले ना तिला बरोबर, ती तिथं भगवंताच्याकडे बघत बसली. तिसरी पाठवली, अरे हे सगळं बघत असताना त्यावेळेस आल्या आणि सगळ्या दास्या भगवंताचं प्रवचन अभिवादन केलं. भाग्यवान, काय चेहरा बदलला त्यांचा, ताबडतोब चेहरा बदलला. अरे आयुष्यामध्ये जो माणूस
वाईट काम करणार आहे त्याचा चेहरा कसा करपेल असेल ना, भयानक असेल ना, किती टेन्शन असेल चेहऱ्यावर. तो आपण साधा एखाद्या वेळेस रागावलो तर किती लाल चेहरा होतो आपण. अरे एवढा भयानक क्रोधित चेहरा होतो. टेन्शन आहे ना, ताणतणाव आहे शरीरामध्ये. अरे हे तर वेगळ्या प्रकारचं काम करत होते ना, मग यांच्यावर किती ताणतणाव असेल, भयानक ताणतणाव. पण बुद्धाच्या संपर्कात आले, भगवंताचे अनमोल असे वचन ऐकले आणि ऐकल्यानंतर त्या क्षणी जसे पहाडांच्या अगदी थरचे थर निघून जावे, अगदी थरचे थर निघून जावे. जसे की वीर खोदत असताना अगदी पडद्या मागून पडदा, पडद्या मागून पडदा, पडदा मागून पडदा फोडत जातो आणि आतून झरा फुटते पाण्याचा. अरे हे पडदे 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 सगळे क्रोधाचे, रागाचे, द्वेषाचे, मोहाचे, सगळे कामाचे, सगळेचे सगळे थर गळप झाले भगवंताचं प्रवचन ऐकता ऐकता. आणि त्या क्षणी चेहऱ्यातून आतून निर्झर झरा असा वाद मैत्रीचा आणि त्या मैत्रीच्या झऱ्यामुळे सगळं चेहरा, सगळं शरीर बदलून गेलं. प्रसन्नता एकदम चित्त झाला. वंदन गेला आणि भगवंताच्या बघितलं तर आम्रपालीनं बघितलं ना, अरे यांना काय परिणाम झाला, यांचा चेहरा किती. आणि ज्यावेळेस यांना अनुभव झाला, तो या दासांना अनुभव झाला, या दासांना अनुभव होता क्षणी कथन करायला लागली. एक सेकंद राहू शकली नाही ना. मला आताच्या आता भगवंताच्या दर्शनाला गेला पाहिजे. एवढी श्रीमंत होती ती की राजा प्रसेनजिताला म्हणले की माझं अर्ध राज्य तुला देऊन टाकतो. एवढी श्रीमंत होती, काय कमी होती. सगळे राजे महाराजे सगळे आयश करायला येत होते ना, पण सगळे एवढी धन संपदा तिच्याकडे लाभली होती. पण त्याच्यात सगळं काय क्रोधितपणा होता ना, व्याकुळता होती ना, बेचैनी होती ना, भयभीत होती ना, भयभीत होती ना. अरे मला कोणी लुटणार तर नाही ना, अरे मला कोणाचं हे करणार नाही, अरे माझं धनकडे आहे, माझ्याकडे मोठं धन आहे, अमुक आहे. या भीतीमुळे अगदी आतून खोकरत, जरी सौंदर्य लागलं तरी मात्र आतून खोकरत गेली ती. अगदी आपण कमी 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 होत गेली. भीतीचे तरंग, भयाचे तरंग उत्पन्न होत नाही. पण बुद्धाचे वचन ऐकल्यानंतर ते दाशाने कथन केलं ते आता बिलकुल आवडू शकले नाही. रथ झुंपला आणि रथ झुंपल्यानंतर भगवंताच्या अगदी जवळ आहे. रथ थांबवला, चालत गेले आणि भगवंताच्या जवळ एक टक लावून भगवंताच्या समोर बसले आणि भगवंताच्याकडे एक टक लावून बघते. आणि त्यावेळेस म्हणते, अरे माझं रूप तर काहीच नाही. भगवंताचं रूप किती प्रसन्न आहे, भगवंताच्या सावलीत किती प्रसन्नता वाटते. प्रवचन ऐकता 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 तिलाही विरक्ती तयार झाली. आणि विरक्ती अशी झाली की ती त्या क्षणी म्हणते, अरे किती अनमोल आहे ते भगवान. जर या बुद्धाचं वचन ऐकून जर माझ्या शरीरामध्ये, माझ्या विचारामध्ये, माझ्या मनामध्ये बदल होतो, माझ्या वाणीत बदल होतो, जर वचन ऐकल्यामुळे होत असेल तर या भगवंताला माझ्या दरबारी का नेऊ नये मी. अभिवादन केलं, प्रवचन संपलं, अभिवादन केलं आणि भगवंताला याचना केली. पण याचना करत असतानाही सुद्धा कुठल्या भावनेने केली, भीतीच्या भावनेने. म्हणू की नाही, म्हणू की नाही, म्हणू की नाही, म्हणू की नाही. आणि ध्यान केलं की भगवान जर आपली अनुमती असेल तर मी आपल्याला काही विचारू इच्छिते. भगवंताने स्मित केलं आणि सांगितलं, ठीक आहे, काय विचारायचं. भगवान उद्या आमच्याकडे तुम्ही भोजनाला याल. भगवंताने मूक संमती दिली. शांत राहिले याचा अर्थ होकार झाला. अरे जेवढे ते शांत राहिले तेवढ्या त्या क्षणी जशी म्हणजे पावसाचं वातावरण होत असताना काय काळशार आकाश होते आणि पूर्णतः काळा आकाश झाल्यानंतर, ढगाळ वातावरण पूर्ण झाल्यानंतर त्या ढगाळ म्हणजे त्या ढगाळ वातावरणामध्ये, ढगाळमध्ये, त्या आकाशामध्ये, त्या काळ्या कुट्ट ढगांमध्ये वीज चमकावी आणि लख प्रकाश व्हावा अशा प्रकारची काळ्या कर्म करणाऱ्या या आम्रपालीच्या शरीरामध्ये प्रकाशाची वीज चमकली. एवढा आनंद, एवढा आनंद. आणि त्या क्षणी सांगितलं, अरे माझ्या मुक्तीचे दरवाजे खुलले. बस बेभान झाली. रथ झुकवला, बसली आणि सारथ्याला सांगितलं की जोरात रथ हाका.
बेभान झाली, विचारात आली की अरे माझ्या मुक्तीचे दरवाजे मी खोलले, आता माझं परिवर्तन झालंय. अरे मी किती वर्षापासून असं जीवन जगत आहे, या जीवनाला आता कलाटणी भेटली. अरे निर्वाणगामी मार्ग मला भेटला, अरे दुःख मुक्त्याचा मार्ग भेटला, अरे निब्बाण अनंत पदाची प्राप्ती मला होणार. या आशेने ती जेवढी सुसाट व्हावी लागली की तिकडून राजाचा प्रसंगित राजाचा रथ येतो आणि हे आपल्या नगरामध्ये वैशाली नगरामध्ये जाते आणि दोघांच्या रथाच्या एकमेकाला ठेच लागला. दांडा आहे मधला चाकाचा तो एकमेकाला लागला आणि राजाच्या रथाची खिळी उडली आणि चाकळला आणि राजा 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 थांबवला. रथाने सांगितलं काय बोलू शकतो, कारण तोही तिथे येत होता ना. धाडच झालं नाही, पण तो हा म्हणत होता तुला समजत नाही, राजाच्या रथाला तुझे ठेच मारले. अरे तिच्यात किती मोठं परिवर्तन झालं, हात जोडले. अरे जी बोटावर नाचवणारी राजाला आता त्या राजाला हात जोडले आणि सांगितले की महाराज मी विसरले हो की तुम्ही येत आहेत म्हणून, पण मला दुसऱ्या गोष्टीचा जो आनंद झाला तो अगणित आहे, मी त्याची कल्पना करू शकत नाही. मला क्षमा करा, मला जाऊ द्या. सांगितलं काय झालं तुला, मला खूप महत्वाच्या काम आहेत, मला जाऊ द्या. मला गेला आणि सांगितलं राजाने सोडून दिले. घरी आले, सगळे जेवणाची व्यवस्था, जेवढे भिक्षू आहेत तेवढ्या भिक्षूची, प्रत्येक भिक्षूची जेवणाची व्यवस्था. भिक्षू जवळजवळ 12,000 भिक्षू आहेत भगवंताच्या, 12,000 भिक्षू आहेत. आणि 12,000 भिक्षू, एवढ्या 1000 भिक्षूंची जेवणाची व्यवस्था. त्यावेळेस दुसऱ्या दिवशी सकाळी अरे रात्रभर एवढे पदार्थ बनवले की विचारू, एवढे पदार्थ, सगळेचे सगळे खाण्याचे पदार्थ जे प्रसिद्ध होते ते तर केले, पण भगवंताला दान द्यायचं आहे तर अमुक अमुक काय, मग काय फुलदाण्या केल्या, 84,000 फुलदाण्या, चांदीच्या फुलदाण्या, तांब्याच्या फुलदाण्या, सोन्याच्या फुलदाण्या, 84,000 सगळे 84 एवढी सुसज्जता निर्माण करून ठेवली, एवढी सुसज्जता. पाय धुण्याला भगवंताला सुद्धा पाणी ठेवलं आणि चांदीच्या पात्रामध्ये पाणी ठेवल्यानंतर भगवंत येतील आणि पाय धुवायला पाणी. किती महत्वाचं काम केलं. आणि सगळ्याच्या सगळ्या गोष्टी भगवंताच्या जवळ प्रवचन ऐकायला गेला. तो प्रवचन ऐकलं आणि सांगितलं की भगवान जवळच आमचं राजदरबार आहे आता आणि आमच्या नगरामध्ये तुम्ही विराजमान झाला तर नक्कीच आपलं स्वागत आहे आणि आमच्या राज्याचं भाग्य आहे, माझ्या सकट राजाचं भाग्य आहे की आपण आमच्याकडे भोजनासाठी उद्या यावं, आम्ही विनंती करतो. भगवंत म्हणतात आता सर भोजन दिलं रे. भगवान कोणाला भोजन दान दिलं, आम्रपालीला. आणि आम्रपालीला भोजन दान देता म्हणता बरोबर अगदी मनामध्ये खलीवली झाली, सगळी आपापसात चर्चा करायला लागले लोक. राजा, प्रधान, सचिव, दास सगळेचे सगळे लोक आपापसात चर्चा, आम्रपालीला भोजन दा, आम्रपालीला भोजन दा. कसं म्हणायचं भगवंताला. मनोमन इच्छा केला की भगवान त्या घरी तुम्ही जाऊ नका. अहो भगवान ती अशी अशी आहे, तशी तशी आहे, वर्णन करण्याचं आहे, भगवंताजवळ बोलाय करायचं. शेवटी धाडस केलं राजाने, प्रसंगित राजाने धाडस केला आणि अभिवादन केला आणि सांगितलं भगवान ती तर एक नगर वधू आहे आणि मला भगवंत म्हणतात धम्मामध्ये कुठल्याही प्रकारचं कम्पॅरिझन नाही. हा सर्वात महत्वाचा धर्माचा पाया ज्याच्यात समता आहे. समता महत्वाची. धम्मामध्ये कोणाचंही कम्पॅरिझन केलं जात नाही, तुलना केल्या जात नाही. हा कमी आहे का, हा नीच आहे का, उच्च आहे का, काय बिलकुल नाही. आणि जर धर्मामध्ये जर तुलना जर झाली तर तो धर्म नाही, बिलकुल नाही. अरे हा वाईट आहे ना हा चांगला आहे अशी जर धर्मामध्ये तुलना करत असेल तर बिलकुल धर्म नाही आहे, तो कर्मकांड आहे, पाखंडी लोकांचा मार्ग आहे. धर्माच्या नावावर काहीतरी वेगळं चालण्याचं काम आहे. धर्म तो आहे की धर्म ते शिकवते की समता धर्म शिकवते. कुठल्याही पदार्थ आहे, तो नीच असो का उच्च असो, तो कुठला काही याच्याशी घेणार नाही. तो माणूस असो का स्त्री असो पुरुष असो, काही भेदभाव नाही, सगळ्यांसाठी समानता आहे आणि ती भगवान बुद्धाच्या विषयामध्ये आहे. भगवंत म्हणतात ठीक आहे बाबा, तू एवढा जर विचार करतो राजा आहे, जर तुला असं वाटत असेल की तुझ्याकडे जेवण पाहिजे असेल भगवंताचं,
जा अमराबालीकडे. तिनं जर होकार दिला असेल तर तुझ्याकडे येणार आहे. भगवंत परीक्षा घेतात, महत्वाचं आहे. आणि राजा प्रसंगित राजा गेला तिथे. तिला असं वाटलं की मगाची गाडीची जे ठेस लागली त्यामुळे कदाचित तर राजा आला असेल तर पुन्हा आपण माफी मागूया. काय करायचं. आल्याबरोबर दरवाजाजवळ उभे राहिले आणि सांगितले महाराज जे झाले ना चुकी माझ्याबरोबर ते झाली, आता नको आहे, बस सांगा ना काय. अर्ज म्हणले ते माफी माफी काय मागू नको, त्याच्यासाठी नाही. बर कशासाठी आले महाराज. मी तर आपल्या आता काही सेवा करू शकत नाही. अरे म्हणले बिलकुल नाही, मला एक माझ्यावर अनुकंपा कर. राजा म्हणतो माझ्यावर एक अनुकंपा कर. म्हणजे महाराज आपल्यावर अनुकंपा काय. तर ते तू भगवंताचं भोजन घेतलं ना ते मला दे. ते म्हणले भगवान, ते म्हणले महाराज अजिबात शक्य होत नाही. अरे भगवान तू काय देणार आहे जेवण आणि तुझ्याकडे भोजन भगवंताचं. तुला थोडासा तर विचार आला पाहिजे की तू भगवंताला जेवण देते. म्हणले महाराज मला ते सांगू नका, मी जाऊ. राजा म्हणला की ही धन कमावण्यासाठी या सगळ्या गोष्टी करते, चला ठीक आहे, हिला आपण धन देऊ. राजा म्हणला की आम्रपाली मी तुला अर्ध राज्य देऊन टाकतो, चल भोजन दे. ते म्हणले महाराज माझं सगळं राज्य आहे ते तुम्ही घेऊन टाका, पण भगवंताचं भोजन दान देणार. अरे किती महान झाली ती, पुण्यवान होती ती. आणि पुण्यवान ते असायचं तयारी केली आणि आमंत्रण हिने सुद्धा दिले की भगवंत आणि भिक्षू संघ येत आहेत महाराज, आपणही सुद्धा या भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी यावा. राजा आला होता. दुसऱ्या दिवशी अगदी बघितलं तर सुसज्जपणा सगळ्या गोष्टी आणि वाट बघत आहे भगवंताची. कधी ती अशी राहिली नाही, कधी ती अशी वागली नाही. त्या दिवशी तिने अगदी त्या पद्धतीने जीवन जगले. महावस्त्र परिधान केले तिने. त्यावेळेस महावस्त्र कुठले होते. त्यावेळेस महावस्त्र म्हणत होते की सफेद वस्त्र, त्याला महावस्त्र म्हणत होते. महावस्त्र परिधान केले त्याने, सफेद कपडे निष्कलांकित. भगवंताचं स्वागत करण्यासाठी पाठ टाकलेलं आहे, पाणी सगळ्या गोष्टी, आणि भगवंताचं स्वागत केलं जाते. प्रसन्नता ही प्रसन्नता. भगवंताची जशी एंट्री तिच्या दरबारामध्ये झाली तसं सगळं मलिनता दूर झाली, शुद्ध वातावरण झालं, अगदी थंडगार लहरी सुरू झाल्या आणि त्या सगळे लोक समाविष्ट करून घेतले. भगवंताला भोजनदान दिलं आणि भोजनदानाची सुरुवात केलं. आणि त्यावेळेस भगवंत म्हणतात की विशाखे या भोजनाचा तुला काय लाभ. किती महत्वाचा आहे. आपण जे भोजनदान देतो हाच प्रश्न मलाही सुद्धा करायचा आहे की आपण हे सगळं भोजनदान देतो तर आपल्याला काय लाभ यायचा. भोजनदान खर्च करा. तुम्ही एवढा मोठा खर्च केला, विशाखाने एवढा मोठा खर्च केला, आम्ही आलो बसलो, तुमचा वेळ तुमचा पैसा जे काय असेल आजची कमाई आहे ते बर्बाद झालं तुमचं. ती म्हणले भगवान मला जो अगणित लाभ झाला ना ते मी सांगू शकत. भगवंत तेच म्हणतात की बेटा तुझ्या परिवर्तनातला एक महत्वाचा आहे उच्चांक आहे. भगवंताचं वचन तिने श्रवण केलं. श्रवण करता करता म्हणजे ऐकता तिच्यात विरक्ती उत्पन्न झाली. त्या क्षणी स्वतःपन्न झाली. अरे स्वतःपन्न आता होत नाही, स्वतःपन्न झाली. दिसायला ती सुंदर होती, तिनं तर कुठल्याच प्रकारचे दागदागिने अंगावर घातले नाहीत. आता ते दागदागिने न अंगावर घालताय सुद्धा एवढी प्रसन्नता झाली तिच्यात. अरे दागदागिने फिके पडले तिच्यासमोर, एवढी प्रसन्नता झाली बस. आणि भगवंताचे प्रवचन ऐकता विरक्ती स्वतःपन्न सकृदागामी अरे अनागामी पर्यंत गेली. आणि त्या क्षणी सांगितलं की भगवान अनंत उपकार केले माझ्यावर, जन्मोजन्मापासून मी हे कर्तव्य करत आलेले आहे. या कर्तव्याचा परिणाम मी भोगत आहे. याच्यातून मुक्त होण्यासाठी भगवान बुद्ध म्हणतात विष्णू आम्रपाली तू आताच नाही अनेक जन्मापासून तू असं कृत्य करत आलेली आहे. आणि ज्या जन्मात तू झाले त्या वेळेस तुला शरीराचा खूप गर्व चढला होता.
ज्या ज्या वेळेस तुला गर्व चालला त्या त्यावेळेस ही भोगाची प्रक्रिया होतच गेली. तू दुसऱ्याला तुच्छ समजत गेली आणि तुच्छ तमाशा समजता हे सगळी प्रक्रिया तुझ्यावर सुद्धा येणे. अरे हे तुझं तर कल्याण आहे. अरे भगवंताच्या प्रथम शासनामध्ये बुद्ध शासनामध्ये तू समाविष्ट झाली. अरे सगळ्या संकटातून मुक्त झाली, आनंद झाली, जीवन मुक्त झाली. अरे कितीतरी महत्वाच्या गोष्टी आहेत. येणारा काळ जो आहे तो महत्वाचा आहे. आपल्यालाही सुद्धा या सगळ्या गोष्टी होत्या आणि म्हणून भगवंत म्हणतात की जर आपण दान देत असो, भोजन दान दिलं तर काय होते तर तिथून आहे जो दुराचारी माणूस आहे त्या दुराचारी माणसाला जर भोजन दान दिलं तर 1000 गुणा लाभ होतो, 1,00,000 गुणा लाभ होतो त्याला. त्याच्यानंतर बघितलं सदाचारी माणसाला दिलं तर 1,00,000 लाभ होतो, पण अगदी अगणित लाभ होत असताना त्याला 4 गोष्टीची प्राप्ती होते. जर आपण एका दिवसाच्या श्रावणाला जर भोजन दान दिलं तर 1,00,000 गुणा लाभ होतोच होतो, 4 गुणाची प्राप्ती होते. पण ऐश्वर्य लाभते, सौंदर्य प्राप्त होते, आयु वन्नम सुखम बलम या गोष्टीची प्राप्ती होते. आणि सर्वात महत्वाचं आहे की मनुष्याच्या जन्मामधले सगळे दुःख कटवून जातात. महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणणार हे कधी आम्हाला पाहायला मिळेल की नाही भेटेल, की आम्हाला काय नाही. तुम्ही पैसे बँकेत पैसे टाकता ना, डिपॉझिट ठेवता का नाही? मग डिपॉझिट ठेवल्या ठेवल्या तुम्हाला काय लगेच त्याचं बेनिफिट मिळते का? नाही भेटत. कधी भेटते? त्याचा कालावधी असतो ना. आहे 1 महिन्यासाठी जर तुम्ही अगदी केले पैसा काढला नाही तर 1 महिन्याचा इंटरेस्ट तुम्हाला दिला जाते ना. आज पैसे टाकल्याबरोबर तुम्हाला आजच काढले तर पैसा भेटणार आहे का? नाही. पण 1 महिन्यात जर पैसे काढायचे असतील तर त्याच्यात काही जे पर्सेंटेज आहे ते पर्सेंटेज तुम्हाला मिळते. 2 महिने ठेवता त्याच्यापेक्षा जास्त त्याला व्याज लागतं. 3 महिन्यानं 1 वर्षाने काढलं तर 1 वर्षाची जे रक्कम आहे त्या रकमेला पुन्हा त्याला व्याज दिला जाते, पुन्हा त्याला इंटरेस्ट दिला जातो, त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये हे अशी वाढती सुरुवात होते. बस सेम परिस्थिती आमच्या चित्तातली अवस्था आहे. आजचं भोजन दान दिलं, डिपॉझिट केलं की मला डिपॉझिट दिलं. हे डिपॉझिट दिल्यानंतर हे कधी मिळेल? जरूर मिळेल. आपण डिपॉझिट पैसे टाकल्यानंतर आपण विनाकारण पैसे काढतो का? नाही. मग एखादं मोठं काम असेल किंवा एखादं संकट असेल, संकट त्याला म्हणून संकट म्हणता येणार नाही, पण एखादं मोठं काम म्हणजे आपल्या एक समोर आहे एखादं घर बांधायचं आहे, म्हणजे काहीतरी निर्माण करायचं आहे ना. मग पैसा घरात नाही, मग काय करणार तुम्ही? तुम्हाला आठवणार अरे आपले तर बँकेत पैसे आहे, इंटरेस्ट आपल्याला तेवढा भेटणार. मग ते पैसे काढल्यानंतर व्याजासकट तुम्हाला देतात आणि त्याच्यावर तुम्ही बनवू शकता. अरे सेम कंडिशन भगवान बुद्ध म्हणतात दान देणाऱ्या माणसाची असे. हे तुम्ही जे डिपॉझिट केलं, हे डिपॉझिट ज्या वेळेस तुम्हाला आपत्ती, ज्यावेळेस तुमच्यावर विपत्ती, ज्यावेळेस तुमच्यावर संकट येईल त्या वेळेस हे डिपॉझिट तुम्हाला दिलं जाणार आहे. आणि त्या डिपॉझिट मध्ये जेवढे संकट येतील ते सगळे निवारण करतील. किती महत्वाचं काम आहे. आजच्या प्रसंगी विशाखाने आणि विशाखाच्या सगळ्या आई वडील परिवारातल्या सगळ्या सदस्यांनी जे भोजन बनवलं आणि आपल्याला आमंत्रित केलं. आपले सगळे सोयरे नातलग जे आहेत, मित्र परिवार आहे किंवा आजूबाजूचे शेजारी लोक आहेत, हे सुद्धा आहेत. माझं अगदी तुम्हाला तेच सांगणार, काही दान देण्याची उडती किंवा मला एवढं दिलं पाहिजे किंवा ते दिलं पाहिजे, बिलकुल नाही. पण सदैव दररोज दान करण्याचं काम करा. काय दान करायचं आहे? जर तुमच्याकडे भिक्षू आले नाही तर आज तुमचा संयोग आहे, विशाखाचं पुण्य आहे की 4 भिक्षू आणि विशेषतः म्हणजे 4 उपसंपत्तीत भिक्षू आहेत, श्रावणार नाही आहे. किती महत्वाचं काम आहे. आणि मग आपण येत असताना दिलं आणि महत्वाचा भाग आहे, दिलं दान. आज दिलं, उद्या काय ते तर चालेल, पण उद्या सुद्धा आहे तर भिक्षू आले पाहिजेत. नाही आले तर करतात. चला दुसऱ्याला कोणा तरी नाही आलो कोणी दुसरं, चला गाई कोणी तुमच्या दारावर बकरी गाई आले तुमच्याकडे असेल तर त्या दिला, ते नाही आलं चिन्ह तर येतातच. दाणे टाका, 2 दाणे तरी त्यांना टाका, पुण्य करा. हे सवय तुमच्या चित्ताला लावा. ही सवय तुम्हाला चित्ताला लावल्यानंतर याचा परिणाम सर्वात महत्वाचा होतो. ही सवय चित्ताला आम्हाला लावली पाहिजे आणि याचा परिणाम होतो की येणारे जे संकट आहेत ते दूर होण्यासाठी आहेत. म्हणून मनुष्याच्या जातीमध्ये जन्माला आलो आपण तर पुण्य अर्जित करणं गरजेचं काम आहे. दान कर्म करण्याचं गरज आहे. हे दानच तर आम्हाला भवचक्रातून, या दुःख चक्रातून जे आमच्यावर संकट येतात त्यावेळेस संकटासाठी निवारण करण्यासाठी हे आमचं पुण्य आड येते. आणि आपणही म्हणतो एखादं काय झालं का बाबा अमुक झालं, अरे तुझं काहीतरी पुण्य आळालं म्हणून तुझा असं झालं.
इथं होत नाही, आपण सर्व व्यवहारात बोलत असणार एवढा आमच्यावर येणार नाही, पण काही गोष्टी संकट येते, त्या संकटातून लगेच मार्ग निघतो, आणि मार्ग निघतो म्हणजे याचा अर्थ तुम्ही केलेल्या पुण्याचा संचय. आपण सगळ्या लोकांनी, सुटाळ्याच्या लोकांनी सगळ्यांनी हे मंत्र लक्षात घ्या, आणि तुम्ही सुद्धा दान कर्म करायला शिका. जे भिक्षा आले तर ठीक आहे, नाही आले तर हरकत नाही, पण काहीतरी देण्याचं वृत्तीचं काम केलं पाहिजे. नाही आलं तर आपल्या दारातून आपण हे दाणे तरी टाकलं पाहिजे, कारण हे सर्वात महत्वाचं आपलं पुण्य अर्जित करण्याचं काम केले जाते. या सत्य वचनाने विशाखाचं आणि तिच्या परिवाराचं खूप मंगल हो. आपण जेवढे ऐकणारे लोक आहेत आपले सुद्धा खूप मंगल हो, खूप भलं हो, सर्वांचं खूप कल्याण हो, मंगल हो, सुखी हो, सुखी हो, सुखी. दुःख बताचणी दुःखा, भय बताचणी भया, शोक बताचणी शोका, वंतु सापे विपानिनो, एतावताचाम्येहि सापदां पुण्यं संपदां, सर्वे देवानुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया, दानं ददन्तु सदायं शीलं रक्षन्तु सर्वदा, भावनाभिरता हन्तु गच्छन्तु देवतागता, सर्वे बुद्धा बलपत्ता पच्चकानाचयं बलम्, अरहन्तान् तेजेन रक्षन् वन्दामि सर्वसो, आकाशटाच गोमट्टा देवा नागा महेन्दिका, पुण्यन्तं अनुमोदित्वा चिररक्षन्तु बुद्धशासनं, चिररक्षन्तु धम्मदेशनं, चिररक्षन्तु त्वां सङ्गपरान्ति, भवतु सर्वमङ्गलं, रक्षन्तु सर्वदेवता, सर्वबुद्धानुधम्मानुसंहानुभावेन सदा सोऽति भवन्तु ते, ये चिदां पतितं तुय्यां क्षिप्रमेवं समीक्षतु, सर्वे पुरन्तु चित्तसङ्कल्पा छन्दोपन्नारसो यथा, आयुरारोग्य सम्पत्ति सर्गसम्पत्तिमेव च, ततो निब्बान सम्पत्ति विनाते समीक्षतु. साधु साधु. खूप मंगल हो, खूप कल्याण हो, खूप सुखी हो, सर्वांचं खूप भलं हो, भलं हो, भलं हो.